नमस्कार मित्रांनो, माझं नाव संदेश सावंत आणि आज आपण जात आहोत गंधारपाले येथे लेणी पाहण्यासाठी। या लेणीचं नाव बौद्ध लेणी असं आहे। ते गंधारपाले गावात आहे। आता आपण मुंबई गोवा महामार्गावर लागलेलो आहोत। चला आता पुढे जाऊया आपण। आपल्या उजव्या बाजूला छान अशी कोकण रेल्वे जाताना आपल्याला दिसत आहे। आता आपण पेट्रोल भरायला चाललोय। पेट्रोल थोडं संपत आलेलं आहे माझं, तर आपण इथे आता टाकी जरा फुल करून मग पुढच्या प्रवासासाठी निघूया। थोडं पुढे आल्यानंतर डाव्या बाजूला एक रस्ता जातोय। तिथे पहिला आपल्याला एक गंधारपाले गाव लागेल आणि त्याच्या पुढे ती लेणी देखील लागेल आपल्याला। मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत प्राचीन लेणीच्या इथे। त्या डोंगरामध्ये ही लेणी आहे, आपण तिथे जाऊया आता। आपण लेणीच्या आता आतमध्ये जात आहोत। रस्त्याच्या डाव्या बाजूला हा फलक लावलेला आहे, याच्यावरती लेणीबद्दल थोडीशी माहिती लिहिलेली आहे। चला आता आपण पुढे जाऊया। पुढे गेल्यानंतर देखील दोन छोटे छोटे स्तंभ त्यांनी उभारलेले आहेत, तिथे दिसतील तुम्हाला पुढे। थोडा पायऱ्या चढायच्या आहेत, तर फटाफट थोडी व्हिडिओ मी थोडी फास्ट करतो इथून। आपण आता लेणीजवळ पोहोचलेलो आहोत। ही लेणी पर्वताच्या पूर्व बाजूस 3 स्तरावर एकूण 28 लेणी कोरलेल्या आहेत। ही लेणी इसवी सन पूर्व 2ऱ्या ते इसवी सन 5व्या शतकात निर्माण केली गेलेली आहे। शेती सगळ्या साईडला इथला गावकऱ्यांची शेती येते खाली। आता आपण वरती जाऊन त्यांचे निवासस्थान बघूया। सुंदर असे छोटे छोटे निवासस्थान तिथे आहे। वरून आपण बघूया, सुंदर असा देखावा इथे दिसतोय आपल्याला, छान असा। खडकात बांधलेली विहीर देखील तुम्हाला दाखवतो मी, ही बघा। इथं 5-6 खोल्यांचं एक सभागृह आहे, ते मी तुम्हाला दाखवतो आता।
ते छोटे छोटे रूम आपण बघूया. आतमध्ये दाखवायला सांगतो मी तुम्हाला, समजेल तुम्हाला काय आहे ते. झोपण्यासाठी इथे छोटीशी जागा देखील त्यांनी केलेली होती. एक कलाकार आहे बघा, किती छान आहे असं हे बनवलेलं आहे. हे स्तंभ होते पण काही याच्याने तर तुटलेले होते, पण ते नक्षी काम केलेलं आहे त्याच्यावरती वरती आपण वरती चाललेलो आहोत, जिथे मंदिर आहे, सभागृह आहे. तिथे सभा देखील होत होत्या, हे तुम्हाला मी दाखवतो. हेच ते मंदिर दाखवतो मी तुम्हाला. आता आतमध्ये जाऊया आपण, या. आता आपण सभागृहाच्या आतमध्ये आलेलो आहोत. या छोट्या छोट्या खोल्या तुम्हाला दिसत आहेत, इथे बघू शकता तुम्ही. आता आपण छोटंसं मंदिर बघूया, इथे दर्शन घेऊया. हे छोटंसं मंदिर आहे, याचं दर्शन घेऊया आपण आता. नक्षीकाम केलेले सगळं दिसतंय. त्यावेळेला कुठली यंत्रणा नव्हती, काही नव्हतं, तरी देखील हे असं सुंदर असं त्यावेळेला बनवलेलं होतं. महाड ह्या ठिकाणी हे खूप सुंदर असं बघण्यासारखं ठिकाण आहे. तर तुम्ही सर्वजण या, बघा ह्याचं किती छान आहे. आणि ती खूप रस्त्याच्या लगत, मुंबई गोवा हायवेच्या लगत गंधारपाले म्हणून छोटंसं गाव आहे. गावाच्या बाजूने येणारा रस्ता आहे. तिथे आल्यानंतर खाली पार्किंगची वगैरे पण सोय आहे, सगळं आहे. ही अशी लेणी त्यावेळेला बनवलेली आहे. अजून 2 विहिरी इथे दिसत आहेत आपल्याला. अशा 12 ते 13 विहिरी यांनी खडकात बनवलेल्या होत्या त्यावेळेला पाणी साठवण्यासाठी. वरती आल्यानंतर अजून एक खोली आम्हाला दिसलेली आहे, इथे बघू शकता तुम्ही. आता आपण आतमध्ये जाऊया. खाली उतरूया. खाली जाऊन एक काका आहेत, त्यांच्याशी आपण आता जाऊन गप्पा मारूया, थोड्याशा त्यांच्याकडून माहिती घेऊया. विलास चव्हाण हे इथले रहिवासी आहेत. तुमचं गाव काका हेच आहे का? विलास चव्हाण आमचं गाव आहे गंधारपाल्याचेच आहेत. तर ह्या लेणीबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? लेणीबद्दल सांगायची फार पूर्वीपासून, म्हणजे आमच्याही अगोदरपासूनची लेणी आहेत. जशी आहे तशीच लेणी आहेत. ओके. हे आता हे नवीन जे पायऱ्यांचं बांधकाम जे केलं आहे, आता नवीन केलेलं आहे आमच्या माहिती. ओके. पूर्वी एकदम निवळती वाट होती. ओके. खूप जाण्याला अवघड होतं. ओके. आणि आता सध्या ते म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या करत होतं खात्याचे. ओके, म्हणजे हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ताब्यात गेलेलं आहे. ताब्यामध्ये गेलेलं आहे. पावसाळ्यातलं इथं वातावरण कसं असतं? पावसाळ्याचं वातावरण एकदम निसर्गरम्य वातावरण असतं. अच्छा अच्छा. पाणी पण धबधब्यावरच्या पद्धतीसारखं असतं. ओके. आणि आता खूप म्हणजे देखण्यासारखं बघण्याचं बरेचसे पर्यटक आता येतात. ओके ओके. आणि त्यांनाही बघायला बरं वाटतं जरा. अच्छा. मग एक सोने सगळ्याचं बाग म्हणजे अगदी आवर्जून आलेली फार खूपच लोक अगदी यायला लागले. आवर्जून आता येत आहे म्हणजे पहिलं कोणाला माहित नव्हतं. ओके ओके. आणि आता आवडही त्यांना निर्माण झालेली आहे. म्हणजे टुरिस्ट वगैरे बाहेरून येणारे लोक इथे थांबतात आवर्जून. तर तुम्ही बघितलं की काकांनी खूप चांगली माहिती सांगितलेली आहे. इथे काकांचं जर वरतून जाऊन आल्यानंतर काकांचा एक छोटासा स्टॉल आहे, तिथे थंड गरम सगळं भेटतं तुम्हाला. लहान मुलांसाठी देखील आहे इथे. मग एक दिवस या, नक्कीच इथे भेट द्या महाड इथे गंधार. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.